जसं आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलं होतं, की हा जो स्टुडंट इन्फो नावाचा टेबल आहे, आपण यामध्ये जसं काही ना काही कॉलम्स ॲड केले. जसं स्टुडंट आयडी नावाचा कॉलम आपण ॲड केला आणि स्टुडंट आयडी 1 नावाचा आपण कॉलम ॲड केला. आणि प्रत्येक कॉलमला आपण जसं युनिक कन्स्ट्रेंट लावलेला आहे. जसं कुठे आपण नॉट नल लावला, कुठे आपण प्रायमरी की लावली, कुठे आपण प्रायमरी की प्लस नॉट नल प्लस ऑटो इन्क्रिमेंट लावलेलं आहे. बट आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जसं कॉलम वगैरे ॲड करणारच, बट आपण जसं इन बिटवीन किंवा ॲट द स्टार्टिंगला तो कॉलम ॲड करू शकतो का? किंवा ॲट द एंडिंगला आपण तो कॉलम ॲड करू शकतो का? जसं आपण आधीच्या सेशनमध्ये आपण डिफॉल्टमध्ये ॲट द एंडिंगला आपण तो कॉलम ॲड केला. बट हाच जो कॉलम आहे त्याचा स्टुडंट आयडी नावाचा, हा आपण इन बिटवीन कुठे पण ॲड करू शकतो का? तर या सेशनमध्ये आपण ते शिकणार आहे. सो येस, आपण ॲड करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे काही कीवर्ड्स आहेत जसं फर्स्ट, नंतर झालं बघा आफ्टर आणि नंतर झालं लास्ट. आणि लास्ट जे आहे ते डिफॉल्ट असते, की कोणता पण कॉलम जेव्हा आपण आपल्या टेबलमध्ये ॲड करतो, तो लास्टलाच होत असतो म्हणजे ॲट द एंडिंग. सो तो डिफॉल्ट असतो. सो लास्टवाला आपण सिनेरिओ बघणार नाहीये. आपण आफ्टरवाला आणि फर्स्टवाला सिनेरिओ बघणार आहे विथ कन्स्ट्रेंट्स. सो आपल्याला आता काय करायचं आहे, एक डिपार्टमेंट आयडी नावाचा कॉलम ॲड करायचा आहे ॲट द बिगिनिंग म्हणजे स्टार्टिंगला. नेमच्या लेफ्ट साईडला आपल्याला एक कॉलम ॲड करायचा आहे. कसं करणार सर्व काही डिटेलमध्ये बघूया. सर्वात पहिलं आपण काय करणार जसं अल्टर टेबल नावाची कमांड आपण इथे लिहिणार. नंतर आपल्या टेबलचं नाव जे की आहे बघा जसं स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे. आणि इथे आपण ॲड करणार एक कॉलम आणि त्या कॉलमचं नाव असणार बघा जसं डिपार्टमेंट आयडी नावाचा हा आपला एक कॉलम जसा आपण इथे ॲड करणार. आणि याचा डेटा टाइप असं देणार आहे आपण जसं इंट. आणि इथे आपण जसं काय करणार, याला एक कन्स्ट्रेंट वगैरे लावूया आपण जसं नॉट नल नावाचा कन्स्ट्रेंट इथे आपण लावणार. आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, की आपण ऑटो इन्क्रिमेंट हा फक्त एक वेळाच यूज करू शकतो. आणि प्रायमरी की आपल्या कॉलम्सला जसं आपण प्रत्येक कॉलम्सला प्रायमरी की नाही लावू शकत. आपल्या कॉलम्समध्ये जसं आपल्या टेबलमध्ये एकच कॉलमला एकच प्रायमरी की असणार. जसं युनिक की आपण प्रत्येक कॉलमला लावू शकतो, बट प्रायमरी की आपण फक्त एकाच कॉलमला लावू शकतो. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे मी काय करतोय, जसं आपल्याला हा डिपार्टमेंट आयडी नावाचा कॉलम आहे, हा नेम कॉलमच्या लेफ्ट साईडला पाहिजे, म्हणजे आपल्याला स्टार्टिंगला पाहिजे, फर्स्टला पाहिजे. तर इथे आपण काय करणार, जसं फर्स्ट कीवर्ड लिहिणार आहे. तो सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय बघा, आपल्याला काय मिळणार. सो जर आपण जसं सिलेक्ट केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम करतोय बघा, जसं स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे. एक्झिक्यूट करतोय बघा, आपला जसं डिपार्टमेंट आयडी नावाचा कॉलम एक्झिक्यूट म्हणजेच की इन्सर्ट आणि ॲड झालेला आहे ॲट द बिगिनिंग. सो असं आपण काय करू शकतो, ॲड करू शकतो आपला कॉलम विथ कन्स्ट्रेंट्स आणि बाय पोझिशन. सो एवढं सर्व तुम्हाला शिकायचं आहे. आणि तसंच जर तुम्हाला एखादा कॉलम इन बिटवीन ॲड करायचा आहे, म्हणजे नेम नावाच्या कॉलमच्या समोर तुम्हाला एखादा कॉलम ॲड करायचा आहे, सिटी नावाच्या कॉलमच्या समोर तुम्हाला एखादा कॉलम ॲड करायचा आहे, म्हणजे इन बिटवीन ॲड करायचा आहे, तर त्यासाठी एक कीवर्ड आहे बघा जसं आफ्टर. सो इथं आपण काय करणार, जसं इथे फर्स्ट रिमूव्ह करणार आणि इथे आफ्टर लिहिणार आणि त्या कॉलमचं नाव लिहायचं आहे, ज्या कॉलमच्या समोर तुम्हाला तुमचा कॉलम हवा आहे. मला नेम नावाच्या कॉलमच्या समोर हा कॉलम हवा आहे, तर मी काय करतो इथे नेम नावाचा कॉलम इथे जसं मेन्शन करतो. तो मेन्शन केलं बघा मी इथे. आणि आता आपल्याला कोणता कॉलम हवा आहे, जसं मला इथे कोणता कॉलम हवा आहे. मला इथे जसं सॅलरी नावाचा कॉलम हवा आहे किंवा कोणता पण आपण कॉलम इथे घेऊ शकतो. सो सॅलरी नावाचा कॉलम मला हवा आहे आणि आता जसं आपण त्याचा टाइप दिलाय बघा इंट आणि नॉट नल नावाचा कन्स्ट्रेंट आपण त्याला ॲड केलेला आहे किंवा युनिक पण आपण इथे करू शकतो. बट सॅलरी ही युनिक नसते. 3-4 जणांची सॅलरी ही सेम असू शकते, म्हणून युनिक कन्स्ट्रेंट आपण इथे यूज केलेला नाहीये. सो एक्झाम्पलसाठी फक्त समजून घेण्याचं काम आपण करणार. आणि तुम्हाला जर प्रॅक्टिकल आणखी करायचे असतील तर आपण हे नेक्स्ट सेशनमध्ये घेऊया. सो एक्झिक्यूट करतो बघा काय होतंय. सो एक्झिक्यूट केल्यावर जसं आपण इथे आपला टेबल बघणार, तर इथे तुम्ही बघू शकता की आपला जो कॉलम आहे तो इन्सर्ट झालेला आहे. आणि इथे जसं स्पेलिंग वगैरे आपलं रॉंग झालंय, जसं सॅलरी पाहिजे होतं इथे. सो हे स्पेलिंग वगैरे तुम्ही पण तुमच्या हिशोबाने जसं रॉंग करायचं नाही. आणि असंच आपण काय करू शकतो, जर इन बिटवीन तुम्हाला कॉलम ॲड करायचा असेल विथ कन्स्ट्रेंट, तर आपल्याला काय करायचं आहे आणि बाय पोझिशन, तर आपल्याला हा सिंटॅक्स फॉलो करायचा आहे. जसं इथे आपण काय केलं, आफ्टर लिहिलं आणि इथे आपण जसं काय केलं होतं बघा, जसं फर्स्ट लिहिलं होतं. सो असंच आपण काय करू शकतो, आपला जसं टेबलमध्ये एखादा कॉलम ॲड करायचा आहे विथ कन्स्ट्रेंट आणि बाय पोझिशन, तर हा याचा बेसिक सिंटॅक्स आहे बघा. सो भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये आणि संपवतो या सेशनला आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट
व्हिडिओमध्ये.